पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले। ठाणे मध्यवर्ती कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी काल एकच जल्लोष केला आणि बाप तो बाप रहेगा या गाण्यावर जोरदार नृत्य सादर केलं। मोदी यांच्या शपथविधीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं। भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयात नरेंद्र मोदी यांच्या फोटोला पेढे भरवत जल्लोष साजरा केला। या सोहळ्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि एकमेकांना मिठाई भरवली। भाजप कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठीही शुभेच्छा दिल्या। कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। या जल्लोषात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करेल आणि भारतीय जनता पार्टीची ताकद आणखीन वाढेल। ठाणे कार्यालयात झालेल्या जल्लोषामुळे शहरात उत्साहाचं वातावरण पसरलं। हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल असा हा मोदीजींचा तिसरा टर्मचा शपथविधी सध्या सुरू आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे। विशेष करून भारतीय जनता पार्टीचे आणि एनडीएचे घटक दलाचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण देशामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहेत। मोदीजी आता शपथ घेतात, त्यांची लाईव्ह शपथ चालू आहे। जिसने राम को लाया है ते रामला घेऊन येणार आहे। आज तिसऱ्यांदा या देशावर राज्य करणार आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या देशापुढे जे 70 वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार हे संपूर्णपणे सोडेल अशा प्रकारचा आशावाद आज या ठिकाणी शपथविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो। मुंब्रा आंबेडकर पाडा परिसरातील जंगलात एका 14 वर्षीय मेहताब मंसूरी याचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे। मेहताबची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवली जाते। मृतक मेहताब मंसूरी हा रहाणबाग मुंब्रा येथील रहिवासी होता। गुरुवारपासून मेहताब गायब होता आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। मात्र शनिवारी सायंकाळी एका जंगलात त्याचा मृतदेह आढळल्याचं स्थानिकांनी पोलिसांना कळवलं। मेहताबची हत्या अत्यंत निर्दयीपणे करण्यात आली आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्याच्या तयारीत आहेत। अद्याप हत्यारे कोण आहेत हे स्पष्ट झालं नाही, मात्र पोलिसांनी तपास सुरू केलाय। पोलिसांचा तपास सुरू असला तरी हत्येच्या कारणांचा आणि हत्यारे कोण आहेत त्याचा तपास लवकरच केला जाईल। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर पुढील तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
ठाणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जरी संपली असली तरी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक कामांना त्याचा फटका बसू शकतो असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले। तसंच येत्या 2 महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल। परिणामी आचारसंहिता जरी असली तरी महत्त्वाच्या कामांना महापालिका प्रशासनानं प्राधान्य देऊन ती करून घ्यावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे। याकरिता आज आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। आयुक्तांनी देखील जी महत्त्वाची कामं आहेत त्यांना प्राधान्य देऊन ती केली जातील असं आश्वासन दिलं असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात लागू झालेल्या 10% पाणी कपातीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती रद्द करावी अशी मागणी करणार असल्याचंही सरनाईक यांनी यावेळी सांगितलं। आता मध्यंतरी गायमुख घाटाचं काम चालू होतं, त्यामुळे जवळजवळ 2-2, 3-3 तास वाहन चालकांना लागायचे। आता जो प्रस्ताव दिलेला त्या प्रस्तावामध्ये गायमुख पासून फाउंटन हॉटेल पर्यंत हा एका बाजूला खाडी किनारा म्हणजे CRZ आणि तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क वन खात्याची जागा असल्या कारणानं दुसऱ्या बाजूनी तो वाइंडिंग करण्यात यावा, जेणेकरून तोही रस्ता 60 मीटरचा पूर्ण फाउंटन हॉटेल पर्यंत होईल आणि जी ट्रॅफिकची समस्या गेल्या अनेक वर्षापासूनची आहे ती दूर होईल आणि त्याच्या मधोमध गायमुख ते दहिसर चेक नाक्यापर्यंत मेट्रोचे पिलर उभारावे, जेणेकरून मेट्रो सुद्धा पुढे जाऊ शकेल। त्यामुळे हा पूर्ण कापूरवाडी नाक्यापासून ते फाउंटन हॉटेल पर्यंत 60 मीटरचा रस्ता हा प्रस्तावित आहे। सर, संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार खासदारांची बैठक बोलवलेली आहे, कशा संदर्भात चर्चा होऊ शकते? प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी आपलं नाव चर्चेत असतं याचा आपल्याला आनंदच आहे। आपण नाही तर आमचे पक्षश्रेष्ठ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतलं तर आपला मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो असं प्रतिपादन ओळा माजुळा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात बोलताना केले। ठाणे महापालिकेतील विविध कामांच्या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली। त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले। आजच नाही तर 2014 पासून प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी आपलं नाव चर्चेत होतं। आपलं नाव चर्चेत येतं याचा आपल्याला आनंदच आहे असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। मात्र मंत्री करायचं की नाही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील असंही सरनाईक यांनी सांगितलं। आज सायंकाळी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। याबाबत सरनाईक यांना विचारलं असता लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक आमदारांचे आणि लोकप्रतिनिधींचे त्यांच्या मतदारसंघातील काही प्रश्न हे प्रलंबित होते। या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री सर्वांशी संवाद साधणार आहेत। तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्व मतदारसंघातील आढावा घेतला जाईल असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे, यामध्ये प्रताप सरनाईकांचा नंबर लागला। बघा, प्रत्येक वेळेस माझं नाव तर येत आहे बाबा। 2009ला पहिल्यांदा आमदार झालो, माझं नाव आलं। 2014ला पहिल्यांदा आमदार झालो, दुसऱ्यांदा आमदार झालो तेव्हा माझं नाव आलं। 2019ला तिसऱ्यांदा आमदार झालो तेव्हाही माझं नाव सुरुवातीपासून येतं। नाव येत राहतं, मी कदाचित नाव आल्यानंतर प्रताप सरनाईक समाधान त्यांना वाटत असेल अशा प्रकारे तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांची भूमिका असेल, त्यामुळे मी समाधानी आहे। माझ्या मतदारसंघातील कामं जी होत आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे आणि मी आधीही म्हणालो की मी स्वतः मंत्री होण्यापेक्षा ठाण्याला मुख्यमंत्री लाभलेला आहे ते माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम ह्या राज्यासाठी केलेलं आहे आणि त्या कामाचं प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेनं दिलेलं आहे। 7 लोकसभेचे खासदार निवडून येऊन 46.7%